नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. साडीला पिको करण्याकरता साडी आपण एका सरळ रेषेमध्ये कटिंग करून घेतो. तो कटिंग केलेला शिल्लक भाग जो साडीचा उरलेला असतो त्या शिल्लक राहिलेल्या फॅब्रिकचा म्हणजे कात्रणाचा ते कात्रण तर आपण असं वेस्टच फेकून देणार आहोत, कारण की ते आपल्या काही कामाचं नसतं. पण त्याचाच इथे मी रियूज केलेला आहे. बेस्ट आउट ऑफ वेस्ट असा वापर केलेला आहे. त्यापासून एक छोटंसं मिनी पॉकेट बनवलेलं आहे. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की हे पॉकेट कसं बनवायचं आहे, आणि आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की यूजफुल ठरेल. तर चला मग बघूया हे पॉकेट मी कसं बनवलेलं आहे. तर हे मिनी पॉकेट बनवण्याकरता सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साडीचं वेस्टेज कात्रण, आणि त्यानंतर लागणार आहे अस्तरचं कापड आणि कॅनव्हास पेपर. तर इथे बघा अस्तरचं कापड आणि कॅनव्हास पेपर मी कट करून घेतलेले आहे. त्याची लांबी रुंदी स्क्रीनवर मी शो केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर इथे स्क्रीनवर जी मापे तुम्हाला दिसत आहेत त्या मापानेच इथे मी कॅनव्हास पेपर आणि अस्तरचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि एकमेकाला स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर जो साडीचा वेस्टेज आपलं फॅब्रिक उरलेलं आहे ते घेतलेलं आहे, आणि ते पण अस्तर आणि कॅनव्हासच्या मापाने कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर अस्तरचं फॅब्रिक आणि साडीचं जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि त्यानंतर कपड्याच्या तिन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून ते कापड आपल्याला साडीचं अटॅच करून घ्यायचं आहे. एका बाजूला शिलाई मारायची नाही, कारण की आपल्याला हे कापड पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तिन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे या कपड्याच्या तिन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. तर बोलता बोलता छानपैकी आपली शिलाई मारून झालेली आहे, आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी कट करून काढणार आहे. तर अशा प्रकारे बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढलेलं आहे, आणि त्यानंतर आपल्याला ते असं फोल्ड करायचं आहे. कॅनव्हास पेपर फोल्ड करून झाल्यानंतर त्याला आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. तर बघा इथे मी व्यवस्थित फोल्ड करून राऊंड शेप देऊन घेणार आहे, आणि तो भाग तेवढा कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे छान असं राऊंड शेपमध्ये कट करून झाल्यानंतर आपल्याला तिथे मार्क करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे स्केच पेननं मी मार्क करत आहे, आणि त्या केलेल्या मार्कवरच शिलाई देखील मारून घेणार आहे. शिलाई मारून घ्यायची आहे, आणि त्याला छोटे छोटे कट देऊन आपल्याला हा कपडा आणि जे अस्तरचं फॅब्रिक आहे ते पलटी करून सरळ करून घ्यायचं आहे. तर छान अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला त्याला कट द्यायचे आहेत, म्हणजे आपला जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थितरित्या पलटला जाईल, बनला जाईल. तर इथे कट देऊन झालेला आहे, आणि जिथे आपण शिलाई मारायची जागा शिल्लक ठेवली होती तिथे हात घालून अशा प्रकारे कपडा मी बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे सरळ करून घेणार आहे. तर छानपैकी आपलं हे कापड सरळ करून झालेलं आहे, पलटी करून झालेलं आहे. त्यानंतर इथे मी या कापडाला इस्त्री करून घेणार आहे, म्हणजे त्याचे रिंकल्स वगैरे सगळे निघून जातील. आणि ज्या ठिकाणाहून आपण हे कापड पलटी करून म्हणजे सरळ करून घेतलं आहे त्या ठिकाणी शिलाई मारून मी हे कापड एकमेकाला अटॅच करून घेणार आहे. तर अशा प्रकारे कपड्याला शिलाई मारून झाल्यानंतर बघा मी इस्त्री करून त्याचे असे फोल्ड करून घेतलेले आहेत. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे की आपला जो पहिला फोल्ड आहे तो 3.5 इंच इतका घ्यायचा आहे, आणि नंतरचा जो फोल्ड आहे तो आपल्याला
3-3 इंचाचे असे फोल्ड करायचे आहेत। इथून पुढच्या बाजूकडनं अर्धा इंच इतका आपल्याला कमी घ्यायचा आहे। तर बघा इथे 3-3 इंचाचे इतके मी 2 फोल्ड केलेले आहेत। वरचा भाग 3.5 इंच ठेवलेला आहे, त्यानंतर हा जो सेकंड भाग आहे तो 3 इंच ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे 2 फोल्ड मी 3 इंचावर केलेले आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पॉकेटच्या कडेनं शिलाई मारून हे तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने मी पूर्ण अशा पॉकेटला शिलाई मारून घेणार आहे कडेनं। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पॉकेटच्या आपली कडेकडनं शिलाई मारून झालेली आहे आणि पॉकेट देखील किती छानरित्या आपलं हे बनून तयार आहे। तर इथे बघा तुम्हाला मी दाखवत आहे आपले 3 कप्पे बनलेले आहेत या छोट्याशा पॉकेटचे। तर हा पहिला समोरचा कप्पा, नंतर मधला कप्पा आणि नंतर तिसरा हा शेवटचा कप्पा। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम सहजरित्या अवघ्या 5 मिनिटातच हे पॉकेट आपलं छान असं बनून तयार आहे। त्यानंतर इथे मी सोनेरी रंगाची समोसेच्या आकाराची लेस या पॉकेटला कडेनं अटॅच करणार आहे, त्याच्यामुळे आपलं जे पॉकेट आहे ते अजूनच छान आणि सुंदर दिसलं जाईल। तर इथे बघा अशी कडेने मी लेस अटॅच करून घेत आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या छोट्या छोट्या कपड्यापासून किंवा साडीच्या लेसपासून देखील तुम्ही अशा प्रकारे पॉकेट बनवू शकता आणि सेल करू शकता। बनवण्यासाठी याची खूप सोपी पद्धत आहे। आणि त्यानंतर पॉकेटच्या खालच्या बाजूला देखील मी लेस अटॅच करून घेत आहे। तर छान अशी पॉकेटला लेस लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पॉकेट हे किती छान असं आपलं दिसत आहे। त्यानंतर इथे पॉकेट लॉक करण्यासाठी तुम्ही इथे वेलक्रो देखील लावू शकता किंवा टच बटन लावून देखील तुम्ही हे पॉकेट तयार करू शकता। तर इथे मी टच बटन लावलेलं आहे आणि पॉकेट हे आपलं तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स वेस्टेज फॅब्रिकपासून इथे खूप सहजरित्या अवघ्या 5 मिनिटातच हे पॉकेट आपलं बनून तयार आहे। तुम्ही देखील अशाच वेस्टेज फॅब्रिकपासून किंवा साडीच्या लेसपासून असेच पॉकेट बनवू शकता। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।